आज आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये अर्धा किलो खव्याचे परफेक्ट गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहूयात। तर अर्धा किलो खव्यापासून ही गुलाबजाम बनवलेले आहेत। बघा मस्त झालेले आहेत, एकदम सॉफ्ट झालेले आहेत, अजिबात निबर वगैरे झालेले नाही आहेत। बऱ्याच वेळेला तळल्यानंतर आणि पाकामध्ये मुरल्यानंतर सुद्धा गुलाबजाम निबर राहतात, तर निबर राहिलेले नाही आहेत। आतून मस्त रवा टेक्स्चर आले, त्याला छान आतून असे जाळीदार झालेले आहेत। खूप जास्त मैदा वगैरे वापरलेला नाहीये, चवीला अप्रतिम असे झालेले आहेत। खूप सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर अर्धा किलो खव्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागणार आहे। अगदी परफेक्ट असे हे गुलाबजाम आज आपण कसे बनवायचे ते पाहूयात। व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे। खवा ताजा आहे आणि चांगला सॉफ्ट असा आहे। यात आपल्याला एक चिमूटभर फक्त खाण्याचा सोडा घालायचा आहे। अर्धा चमचा साखर घातलेली आहे। आता ह्यात आपल्याला 125 ग्रॅम मैदा घालायचा आहे आणि हे चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे। हे मळताना दूध वगैरे अजिबात वापरायचं नाहीये। खवा चांगला हाताने मॅश करून घ्यायचा किंवा मग मैदा आणि खवा सोबतच तुम्ही असं हे मळून घ्या। चांगलं एकजीव करायचे आणि व्यवस्थित मळून घ्यायचे। अर्धा किलो खव्यासाठी 125 ग्रॅम मैदा भरपूर होतो। छान हे एकजीव होईल असं मळून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता आपण पाक बनवूयात। तर 400 ml पाणी आपल्याला गरम करायचंय। अर्धा किलो साखर लागणार आहे। अर्धा किलो साखरेसाठी 400 ml पाणी भरपूर होतं। पाक जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्ती करा आणि साखर सुद्धा वाढवली तरी चालेल। साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे पूर्णपणे, ह्याचा एकतारी वगैरे पाक बनवायचा नाहीये। साखर पूर्ण विरघळल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर पाक छान असं चिकट होईपर्यंत उकळवून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा। फ्लेवरसाठी ह्यात मी वेलची घातलेली आहे, 3 ते 4 वेलची कुटून घालायच्या आहेत। पाक आपला तयार आहे, लगेच गुलाबजाम बनवायला घ्यायचे आहेत। तर हे व्यवस्थित मळलेलं आहे, गरज वाटली तर एकदा मळून घ्या। आता ह्याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवायचे आहेत। गुलाबजामचे गोळे खूप मोठे करायचे नाही, कारण ते पाकामध्ये मुरल्यानंतर खूप मोठे होतात आणि ह्याला क्रॅक्स ठेवायचे नाहीयेत। छान प्लेन गोळे बनवायचे आहेत। प्लेन गोळे बनवले ना की हे फुटत नाही तळताना वगैरे, कधी कधी तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते। आणि मळताना फक्त एक चिमूटभरच सोडा घातलेला आहे, नाही घातला तरी चालेल, पण घातला तर फक्त चिमूटभरच घाला, जास्त घालू नका। जास्त जर सोडा झाला तरी देखील फुटू शकतात हे तळताना। तर तळण्यासाठी तेल किंवा तूप गरम करायचे, खूप कडकडीत गरम करायचं नाहीये। थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे। जर खूप जास्त बुडबुडे येत असतील, तेलामध्ये जास्त गरम असेल, तर गॅस बंद करून थोडं थंड होऊ द्या, नंतर गुलाबजाम ह्याच्यामध्ये सोडा। तर बघा हे असं गुलाबजाम सोडल्यानंतर हलके बुडबुडे येत आहेत। एवढ्याच तापमानाला आपल्याला हे गुलाबजाम तळायला घ्यायचेत। खूप कडकडीत जर तेल तापलेलं असेल तर वरून हे लवकर काळपट होतात गुलाबजाम, खवा लवकर करपतो आणि आतून कच्चे राहतील। मुरल्यानंतर 1-2 दिवसातच गुलाबजाम खराब होतील। त्यामुळे हे व्यवस्थित तळले गेले पाहिजे। तळताना मध्यमच आचेवर तळायचे, अजिबात गॅस मोठा करायचा नाहीये। अगदी छान लालसर होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे। तळण्याची प्रोसेस व्यवस्थित झाली की गुलाबजाम बिघडत नाहीत। मस्त असे हे बघा लो टू मीडियम गॅसवरती मी तळून घेतलेले आहेत। छान एकसारखा रंग आलाय। गुलाबजाम तळून झाले की हे थंड वगैरे काही करायची गरज नाही, थोडेफार थंड झाले तरी ठीक आहे। राहिलेले गुलाबजाम आपण लगेच आता तळून घ्यायचे आहेत। तेल जर खूप गरम झालेलं असेल तर गॅस थोडा बंद करा आणि नंतर तळा। जेवढे व्यवस्थित हे तळले जातील तेवढे छान टिकतील आणि छान होतील। तर सगळे गुलाबजाम आपले तळून झाले की लगेच पाकामध्ये सोडायचे। पाक जर थंड झालेला असेल तर थोडा गरम करून घ्या। हा पाक पूर्ण थंड झाला, मी थोडासा गरम केलाय। हलक्या गरम पाकामध्ये गुलाबजाम घालायचे आणि 3 ते 4 तासासाठी व्यवस्थित हे मुरू द्यायचे। 3 ते 4 तासामध्ये अगदी छान परफेक्ट गुलाबजाम होतात। आणि पाक बघा व्यवस्थित झालेला आहे हा पुरेसा, कारण बऱ्याच वेळेला काय होतं गुलाबजाम संपतात आणि भरपूर पाक शिल्लक राहतो। तर जास्तीचा पाक नाहीये आणि कमी पण अजिबात पडलेला नाहीये, व्यवस्थित झालंय। तुम्हाला जर थोडा जास्ती ठेवायचा असेल पाक
तर 100 ml पाणी वाढवा आणि थोडीशी साखरसुद्धा वाढवा. अगदी छान परफेक्ट सॉफ्ट असे गुलाबजाम झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.